जावई जावई हो हा बरं आहे का? हा जावई जावई काय नाराज आहे का तुम्ही? बरोबर आहे ना. आता काय एकच झालं? जावई तुम्हाला समजायला पाहिजे. एक तर 3 वर्षांनी धोंडा आला, त्याच्यात बोलवलं नाही तुम्ही. आता धोंडा झाल्यावर आल्या. अहो माझ्या सुनेला ना डेंगू मलेरिया झाला होता, 15 दिवस दवाखान्यात ऍडमिट होती, त्याच्यामुळे माझं येणंच झालं नाही. डेंगू झाला लोकांनी धोंडा केला नाही का? अहो पण आता जर आपल्या घरातला माणूसच ऍडमिट आहे म्हणलं तुम्हाला धोंड्याला कसं बोलू सांगा बरं. मग किती दिवस ऍडमिट होते? मस्त 15 दिवस ऍडमिट होती. मग त्याच्यानंतर बोलायचं ना घरी आणल्यावर. त्याच गडबडीत होते मी बोलवणारच होते, पण ते धोंड्याचा महिना कसा निघून गेला मलाच कळलं नाही त्या आजारपणामध्ये. बरं आहे तुमचं, सुनाकडे लक्ष जावाकडे लक्ष नाही. अहो लक्ष जर नसतं तर मी आले असते का तुमच्याकडं सांगा बरं. हा बरोबर आहे. मला पूर्ण सांगितलं फोनवर, बाई तुझ्या जावईला नाराज आहे, तुझा फोन उचलत नाही, घडी घडी माझ्या संग किटकिट करता, तुझ्या आईनं धोंड्याला बोललेलं नाही, मला अंगठी करायची होती, मला कपडे घ्यायचे होते. म्हणलं थांब बाई एवढं दवाखान्याचं माझं निपटू दे काम, ते नील झालं का लगेच तुझ्या नवऱ्याला त्याला बोलवते मी. आता जा, काही टाइम नाही मला. काम चालू आहे माझे नर्सरीचे. एक तर सीझन चालू आहे. अहो तुम्ही घरी तर चला ना पहिलं. नाही येतो मी नंतर. जातो तुमच्या लेकीला भेटायला जा तुम्ही. नाही मी खरं जावायला भेटायला आले, कारण मला पोरीने सांगितलं ना, त्याच्यामुळे एवढं सगळं काम सोडलं आणि मी तुमच्याकडे आले पहिलं. मला नाही भेटायचं, तुम्ही जा, मला काम करू द्या. माझं ते झाड ठेवू द्या मला व्यवस्थित जरा. वाकडं झालं नाही. जावाई तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून मला कळतं तुम्ही माझ्यावर नाराज आहे. एवढं नाराज नाही व्हायचं सासूवर, भोळी भाडी सासू आहे. माझ्या नशिबाचे हो गे, अशी सासू भेटली मला. आता काय केलं आम्ही तुम्हाला? एवढ्या डेंगूचं निमित्त केलं, धोंड्याचा महिना गेला निघून. जरी गेलं तर काय झालं, आपल्याला कधी बी धोंड्याचा महिना आहे, कधी केलं तरी धोंड्याचा महिना असतो. नेमकं त्या महिन्यामध्ये राहतो ना. नका बोलू, मला काम आहे. जाऊ जावाई ऐका ना तुम्ही जा, तुमच्या लेकी संग बोला. जा जावाई, जा तुम्ही तुमच्या लेकीकडे जावा. अहो थोडं ऐका, मोठा माणूस तुमच्या संग बोलू राहिलं. ऐकलं, सांगितलं, समजलं मला. जा तुम्ही. अहो जावाई मी माझं तर ऐका तुम्ही, मी काय म्हणते ते तर ऐकून घ्या. अजून त्या सुनबाईकडे लक्ष द्या. एवढं बी नाराज नाही राहा बाई माणसाने, थोडं विसरून बी जा. तुमच्या आई सारखी मी, थोडं समजून घ्यायचं. समजून घेतलं ना. आता हं? 1.5 महिना झाला धोंडा होऊन. आता काय करा बाई या पाहुण्याला. आता आल्या तुम्ही माझ्याकडं. बरं माझं ऐका. जा तुम्ही, आता मी येतो नंतर. टेन्शन मध्ये मी थोडा. आम्ही काय आणलंय काय नाही ते तर बघून घ्या एकदा. तुमच्या लेकीला दाखवते. अहो मी तुमच्यासाठी काय बनवून आणलं ते तर बघून घ्या. तुमच्या लेकीला दाखव, मला नका दाखव. आता बाई, माणूस ऐकायची स्थितीच नाही बाई, आता काय करावं बाई. जा, मी कामात आहे, येतो मी घरी. जा तुम्ही. काय करावं हो जावाई. जा हा बाई, तुम्ही. तुम्ही पुढे चालत आम्ही तुमच्या मागे चालत आहे. तुम्हाला काय वाटतं का ना थोडंफार? पण जा, येतो ना मी घरी, येतो ना. थोडं हा काम, पण माझं ऐकून तर घ्या ना तुम्ही. थोडं काम करू द्या मला. तुम्हाला सासूपेक्षा काम प्रिय आहे का? ते झाडं द्यायचे मला 4-5 तिकडं. अहो मी एवढे लांबून आले तुमच्यासाठी, तुमचं मी ऐकलं पोरगी बोलली म्हणून मी एवढे लांबून आले. सुनबाई आजारी आहे, मी त्याला असं सोडून आले, तुम्ही बोला माझ्याशी. बरं काय बोलायचं बोला. हे बा जावई, मी तुमच्यासाठी 2 ड्रेस आणले. तुमचा एक ड्रेस असतो ना, हे बा 2 ड्रेस आणले हा आणि अंगठी आणली. याच्यामध्ये अंगठी आहे हा. आणि 2 ड्रेस आहे. ह्या तुमचा घ्या धोंडा. तुम्ही माझ्यावर नाराज होते ना, 5 ग्रामची अंगठी आणली आणि 2 ड्रेस आहे. आता काय माझ्यावर नाराज होऊ नका आणि असं काही न बोलता होऊ नका माझ्या संग. तुमच्या हाताने एकदा पहा आणि मग मला जरा बरं वाटेल. मग तेव्हा ती अंगठी आहे, घरी गेल्यावर घालून घ्या. खुश का आता? हा, हेच पाहिजे होतं मला. आता खुश झाले ना? हा. आता तर काही नाराज नाही ना माझ्यावर? नाही, मला वाटलं धोंडा विसरून गेला तुम्ही. अहो एकुलता एक जावई, मी कसं विसरन? जावायला विसरले असं वाटलं मला. नाही मी कशी विसरन? तुम्हाला वाटतं का? आपण हा बा थोडंफार माणसाच्या डोक्यात काही गणगण असते, त्याच्यामुळे थोडं इकडे तिकडे होऊन जातं. उशिरा का व्हायना तुम्ही दिला बा. आता खुश आहे ना? हा आता येऊ का मी? हा. तुम्ही तुमच्या काम करा. मी चला आता घरी जाऊ आपण, जेवण बिवण करू. अगं बाई आता घरी घेऊन चालले का मला? हा, जेवण बिवण करू ना मग. म्हणजे धोंड दिलं तर जेवण बी, चहा बी सगळंच हा, आणलं. मग कोंबडी आणतो मी. बापरे, मटण बी? हा, बरं चला. कोंबडी आणू चला. बरं का, सुनबाईची तब्येत खराब होती ना, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. ठीक आहे.
मला सांगायचं मी पण आलो असतो ना मग. हा ना, तुम्ही तर काही बघायला आलेच नाही बाई माझ्या सुनाला. तुम्ही सांगितलं नाही कसं काय यायचं मग. जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता येतो मी. हा ना, तिला आता बघू बरं वाटतं बघायला. ना तिला. आता थोडं बरं वाटतंय, तरी बी 10-15 दिवस कंटिन्यू नारळ पाणी ते द्यायला लावलंय. येताना 10 नारळ घेऊन या तुमच्या नर्सरी मधली. बर बर आणतो मी. असं काही असलं तर मला कळवा जा. हा ना, काय करता, दुखासुखीचा प्रश्न असतो. हा. पहिले जेवण करू, हा. नंतर तुमच्या घरी जाऊ सुनबाईला पाहायला. बरं बरं, आधी चांगलं बोललं तर मग मला चांगलं वाटतं.